की जाने जो है वो बचाई जा सके। और दूसरी जानिब जिस तरह से भारतीय सेना का ये भी एक मनोबल बना रहा है, क्योंकि लोगों ने जो साथ दिया है सेना का, और ये चाहते हैं कि जिस तरह से पहलगाम टेरर अटैक हुआ था तो उसका बदला लेने के लिए सेना ने जो पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर पे हमला बोल दिया था, तो उसको जस्टिफाई कर पा रहे हैं लोग। लेकिन जिस तरह से पाकिस्तान की जानिब से रिटेलिएशन हुआ और उसमें जो सिविलियन एरियाज है उनको टारगेट किया गया, तो इस पर काफ़ी जो रौज जताया जा रहा है, काफ़ी नाराज़गी जताई जा रही है, और लोग कहते हैं कि इसका कोई जवाब नहीं बनता है, इस एक्शन को जस्टिफाई नहीं किया जा सकता है कि पाकिस्तान अब जो सिविलियन एरियाज है उनको टारगेट कर रहा है। हाँ, ये ऊपर है। बर्बाद कर दिए। अब लगातार उनकी तरफ से हमले हो रहे हैं। बाकी के गांव जो है एलओसी के, वहां पे क्या सिचुएशन है? डिफेंस सिस्टम ऑन है, कुछ नहीं होगा इंशाल्लाह। मुत्सिर कादरी जी, ये देखो कदाचित त्यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण परत एकदा आपण बघतोय की या नियंत्रण रेषेवरती पाकिस्तानचे ड्रोन जे आहेत ते परत पाठवण्यात आलेले होते हल्ले करण्याकरता। ते ड्रोन आपण पाडून लावलेले आहेत, कारण आपल्याकडे आहे S-400 सुदर्शन चक्र। ही टेक्नॉलॉजी आपल्याकडे असल्या कारणाने या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हवेत होणाऱ्या सगळ्या हालचाली लगेच डिटेक्ट करून हे ड्रोन जे ते पाडले जात आहेत। पठाणकोटमध्ये स्फोटांचे आवाज होताना दिसत आहेत। अवंतीपोरामध्ये देखील LOC वरती वारंवार पाकिस्तानकडनं शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येते, ज्याला भारतीय सैन्याच्या वतीने जोरदार उत्तर देण्यात येते। प्रशांत दिला रामदास यांच्याकडे जाऊयात। प्रशांत, अपडेट। महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीने नागरिक विमान वाहतूक त्यांची सुरू आहे त्याच्या माध्यमातून एकीकडे जर बघितलं सकाळ जेव्हा दुपारी साधारणतः पत्रकार परिषद झाली ती कर्नल सोनिया कुरैशी यांनी दावा केला होता की पाकिस्तान जे आहे पाकिस्तान आपल्या नागरी सेवेच्या माध्यमातून ड्रोन हे भारतीय सीमा भागात सोडण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचे जे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळतंय, एकीकडे लाहोरला विमान उतरत आहे आणि दुसरीकडे याच भागातून मोठ्या संख्येनं ड्रोन जे आहे हे भारतीय सीमा भागात येण्याच्या सीमा भागात पाकिस्तान धाडत आहे। भारतीय लष्कर याचा जोरदार विरोध करत आहे आणि ज्या पद्धतीनं जर बघितलं आपण बहुतांश जे ड्रोन आहे ते नष्ट केले जात आहे। साधारणतः 300च्या जवळपास। प्रशांत, मी तुला थांबवतोय। कठुआमध्ये पाकचा ड्रोन पाडण्यात आलेला, आणखी किती ड्रोन पाकिस्तान पाठवणार आहे? आतापर्यंत आपण 300 पेक्षा अधिक त्यांचे ड्रोन्स आहेत ते नेस्तनाबूत केले, ते पाडून लावलेत, अक्षरशः त्याचा चुरा झाला। पण तरीही कठुआमध्ये पाकचे काही ड्रोन हल्ल्याकरता पाठवण्यात आलेले होते, त्याला देखील भारताकडनं जोरदार उत्तर जे ते देण्यात आलं। आपली टेक्नॉलॉजी S-400च्या माध्यमातून हवेत होणाऱ्या सगळ्या हालचाली त्वरित डिटेक्ट करून या ड्रोनला लगेच पाडण्यात आलं। कठुआमध्ये देखील पाकचे ड्रोन हल्ले होताना दिसत आहेत। परवाची रात्र, कालची रात्र, आजची रात्र परत एकदा पाकिस्तान आगळीक करताना दिसतंय, जे पाकिस्तानला निश्चितच महागात पडणार। कालच्या रात्री देखील आपण बघितलं वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी जैसलमेर असेल, उरी असेल, त्याचबरोबर सांबा सेक्टरमध्ये दहशतवादी घुसवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आला। हे सगळं काही आपण हाणून पाडलं। असं असताना पाकिस्तान आजच्या तिसऱ्या दिवशी परत एकदा हल्ल्याची आगळीक करताना दिसतंय, शस्त्रसंधीचं उल्लंघन करतंय। नागरी उड्डाणाच्या पाठीमागे लपून, म्हणजे अजूनही लाहोरमधनं काही विमान जे आहेत प्रवासी विमान हे टेक ऑफ करतात आणि ते हवेत असताना किंवा तिथून त्यांचा प्रवास सुरू असताना त्यांचे ड्रोन्स आहेत ते आपल्या सेक्टरमध्ये हल्ल्याकरता पाठवण्यात येतात। आणि या सगळ्याच्यात आपण ते ड्रोन नष्ट करत असताना तिथे विमानांना कुठे धक्का लागू नये किंवा इजा होऊ नये याची काळजी घेत असतो। पण आपली टेक्नॉलॉजी या सगळ्याच्या सक्षम आहे। येणारे हल्लेखोर ड्रोन जे आहेत किंवा हल्ले करण्याकरता येणारे जे ड्रोन आहेत ते त्वरित आपण पाडून लावतोय आणि कठुआमध्ये देखील पाकचा ड्रोन जो तो आपण पाडलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानने कितीही आपल्या बाजूने शस्त्रसज्जता दाखवून आपल्यावरती हल्ले करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपलं तंत्रज्ञान असेल, आपले सैनिक असतील, ते जोरदार उत्तर देताना दिसत आहेत। त्यामुळे आज परत एकदा जर ही आगळीक त्याचं प्रमाण जर वाढलं तर मात्र काल ज्या प्रकारे भारताचे ड्रोन हे पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हल्ले करून आले, मग ते कराची असेल, मग ते लाहोर असेल, सियालकोट असेल, या ठिकाणी आपण हल्ले केले आणि त्यांना दाखवून दिलं की आपण काही केलं तरी गप्प बसणार नाही। आज देखील भारताच्या वतीने तसं त्या पद्धतीचं उत्तर दिलं जाऊ शकतं। प्रशांतकडे पुन्हा एकदा जाऊया। प्रशांत, काय माहिती आत्ता क्षणाची? विशाल, जर बघितलं जम्मू, राजौरी, कलाकोट, नौशेरा, मेंढर या ठिकाणी पाकिस्तानचे ड्रोन नष्ट करण्यात आलेले आहे। पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेले ड्रोन जे आहे जम्मू, राजौरी, कलाकोट, नौशेरा, मेंढर या सेक्टरमध्ये आलेले ड्रोन जे आहे ते भारतीय लष्कराने
400 जी आपली सुदर्शन चक्र आहे, आकाश जी आपली सिस्टम आहे यांनी ते नष्ट केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि L-70 जे आर्टिलरी गन आहे त्याच्याद्वारे हे नष्ट करण्यात आल्याची माहिती आहे. अतिशय महत्त्वाचं आहे, जम्मू, राजौरी, कलाकोट, नौशेरा, मेंढर या भागामध्ये जे ड्रोन पाठवले ते पाकिस्तानने, ते सर्व ड्रोन नष्ट केले आहे भारतीय लष्कराने. विशाल, कालची रात्र देखील अशाच प्रकारे ड्रोन हल्ले आपल्यावरती करण्याचा प्रयत्न झाला आणि आज देखील ती आगळीक पाकिस्तान करताना दिसतंय. याचाच अर्थ आजची रात्र ही वैरायची असं म्हणायचं प्रशांत? बरोबर, आजची रात्र देखील वैरायची आहे. काल ज्या पद्धतीनं आपण कालही संपूर्ण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना क्षणाक्षणाची अपडेट देत होतो. आजही त्याच पद्धतीने करतोय आपण विशाल. आणि महत्त्वाचं म्हणजे या घडीला एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जम्मू, सामा, कठुआ येथे जे ड्रोन हमले करण्यात आले होते ते सुद्धा नष्ट ते सगळे ड्रोन जे आहे ते नष्ट करण्यात आले आहे. जम्मूच्या रिजनमध्ये जवळपास 100पेक्षा जास्त ड्रोन जे आहे ते सर्व जे हल्ले करण्यात आले होते ते नष्ट करण्यात आले, सर्व नाकाम करण्यात आलेले आहे. आणि S-400 जी आपली सिस्टम आहे आणि आकाश जे आहे सुदर्शन चक्र आहे, त्या सुदर्शन चक्र पुढे पाकिस्तान हतबल झालेला आहे आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं आत्ताच नुकतीच भारतीय लष्कराच्या सूत्रांनी माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे अजून कुठल्याही प्रकारची हानी झाली नाही असा देखील दावा भारतीय लष्कराने केला. दावा करण्यापेक्षा असं म्हणता येईल की भारतीय लष्कराने ही माहिती दिलेली आहे की अजूनही पाकिस्तान कुठल्याही प्रकारचा हल्ला जो करण्याचा प्रयत्न करतोय, सर्व हल्ले आम्ही परतून लावतोय. आणि सोबतच जर बघितलं भारतीय लष्करची रणनीती आणि भारतीय लष्कर ज्या पद्धतीनं तयार आहे त्यामुळे पाकिस्तानला चारही मुंड्या चित पडावं लागतंय विशाल. आणि सोबतच जर बघितलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे की भारतीय लष्कराला माहीत होतं की पाकिस्तान अशा प्रकारच्या कुणघोडी करतात. पाकिस्तान जो आहे हा चोर पावलांनी भारतामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे गोळीबारी करतो, दुसरीकडे दहशतवाद्यांना घुसखोरीच्या माध्यमातून भारतात पाठवण्याचा प्रयत्न करतो. त्याच पद्धतीने हलक्या जे चीनी तंत्रज्ञानावर आधारित जे ड्रोन आहेत ते भारतात पाठवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिलंय. विशाल, परत एकदा आता या क्षणाचा अपडेट, ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊया. नागपुरामध्ये स्फोटांचे आवाज येत आहेत आणि हे लाईव्ह फुटेज आपल्यापर्यंत पोहोचतात, एक्सक्लुझिव्ह फुटेज, ज्यामध्ये आपण बघू शकतो आजही तिसऱ्या दिवशी पाकिस्तानकडनं आपल्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ड्रोन पाठवून हल्ले करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्याला भारतीय सैन्याने आपल्या टेक्नॉलॉजीने जोरदार उत्तर देऊ केलेलं आहे. त्यांचे ड्रोन जे ते पाडण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत अधिकृत माहिती या ड्रोनच्या संदर्भात जी आपल्यापर्यंत येते त्यानुसार 300पेक्षाही अधिक ड्रोन जे आहेत ते पाकिस्तानचे आपण नष्ट केले. आता क्षणाचा अपडेट, ब्रेकिंग न्यूज. पंजाबच्या फिरोजपूर, पठाणकोट, अमृतसरमध्ये ड्रोन पाडण्यात आलेले आहेत. तिथं देखील ड्रोन पाठवून परत एकदा आजच्या तिसऱ्या दिवशी पाकिस्तान आगळीक करण्याचा प्रयत्न केला. आता या क्षणाची मोठी बातमी, जम्मूमध्ये 100पेक्षा आता या क्षणाला 100पेक्षा जास्त ड्रोन जे आहेत पाकिस्तानचे पाडण्यात आलेत. दुपारपर्यंतचा आकडा 300चा होता. त्यानंतर आत्तापर्यंत असं कळतंय की जम्मूमध्ये पाकचे भारतीय सैन्याने 100पेक्षा अधिक ड्रोन म्हणजे 100पेक्षा अधिक ड्रोन जे आहेत ते पाडलेले. जो आकडा आपण बघतोय तो 400च्या वर जाऊ शकतो. परत एकदा आज तिसऱ्या दिवशी पाकिस्तान हल्ल्याची आगळीक करताना दिसतंय, ज्याला भारताकडनं चोख असं उत्तर दिलं जाईल. अशाच पद्धतीने जर हे ड्रोन हल्ले या पुढच्याही 1-2 तासात वाढले तर काल ज्या पद्धतीने भारताने पाकिस्तानच्या भागात जाऊन सियालकोट असेल, कराची असेल, त्याचबरोबर लाहोर असेल या ठिकाणी जाऊन ड्रोन हल्ले केले होते, त्याच प्रकारे आज आपल्याकडनं त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. LOC वरती दोन्ही बाजूनं हेवी आर्मी डिप्लॉयमेंट करण्यात आलेली आहे. सगळे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असतील, आधुनिक तोफा असतील त्या तिथं लावण्यात आलेल्या आहेत. L-17 असेल, त्याचबरोबर S-1400 असेल म्हणजे सुदर्शन चक्र, ही देखील टेक्नॉलॉजी तिथं कार्यरत आहे आणि हवेत होणाऱ्या सगळ्या हालचाली टिपून त्वरित त्या डिटेक्ट करून हे ड्रोन जे आहेत ते आपल्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पाडले जातात. सांबा, अखनूर, जम्मूमध्ये देखील पाकचे ड्रोन पाडण्यात आलेले. परत एकदा आता एक क्षणाचा अपडेट, आणि त्या अपडेट असं आहे की आत्तापर्यंत जम्मूमध्ये पाकिस्तानचे 100 ड्रोन जे आहेत ते पाडण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे पाकिस्तानने अजिबात पुन्हा एकदा असा विचार करू नये की आजची रात्र ते आपल्याला नमवण्याचा प्रयत्न करतील. आजची रात्र देखील आपलीच आहे. आज देखील आपण त्यांना चोख उत्तर देऊन त्यांची सगळे ड्रोन पाडणार आहोत आणि पुन्हा एकदा जर गरज पडली तर त्यांच्या भागामध्ये जाऊन, पाकिस्तानमध्ये जाऊन या हल्ल्याचं उत्तर आपण देऊ. ड्रोन हे भारताच्या दिशेने पाठवायला सुरुवात केली आहे पाकिस्ताननं.
त्यामुळं कशा पद्धतीनं पाकिस्तान हा ड्रोन पाठवतोय, हल्ल्याचे मनसुबे ठेवतो ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य जम्मू काश्मीर असेल किंवा सीमा भाग जो आहे त्याच्यामध्ये मग पंजाब असेल किंवा राजस्थान या भागामध्ये पाकिस्तानकडून हे ड्रोन पाठवले जात आहेत.